नमस्कार, मी नेहा गायकवाड मेरापारा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। रात्री 1:30 वाजताच्या सुमारास येऊर येथे येऊरचा जो पंचवटी बंगला आहे त्याच्या इथे आपण आहोत आणि आपण पाहतोय की येऊरचं हे जे पंचवटी बंगला आहे इथेच रात्री 1:30 वाजता एका व्यक्तीचं मर्डर झालेलं आहे आणि आपण पाहू शकतो की हा जो गेट आहे या गेटचा जो दरवाजा आहे तो आतून लॉक आहे, आतून लॉक केलेला आहे, आपल्याला हे पाहायला मिळतंय। त्याचबरोबर जो मर्डर झालेला व्यक्ती आहे तो कुठला होता, काय होता याबद्दल अद्यापपर्यंत माहिती मिळाली नाहीये, परंतु एक राजकुमार यादव म्हणून एका व्यक्तीला कस्टडीमध्ये घेतलेले आहे आणि इथे काही दिवसांपूर्वी एक परप्रांतीय ला हे जे बंगला आहे तो सांभाळण्यासाठी दिला होता। त्याच्यानंतर मग या संदर्भात आजूबाजूवाल्यांची चर्चा केल्यानंतर आजूबाजूवाल्यांचं हेच म्हणणं आहे की जो नवीन व्यक्ती होता बंगला सांभाळणारा तो काही दिवसांपूर्वीच इथे येऊन बंगल्याची देखभाल करत होता आणि अचानक असा सीन झाला आणि तो जो व्यक्ती ज्याचा मर्डर झालेला आहे तो व्यक्ती तो बाहेरचाच आहे आणि तो बहुधा इथे जो बंगल्याची राखण करत होता त्याच्याशी भेटण्यासाठी आला होता आणि त्यामध्येच काहीतरी एका आपापसामध्ये वाद झाले असावे आणि असा प्रसंग घडला असावा असं आजूबाजूवाल्यांचं म्हणणं आहे। पण अद्यापपर्यंत ठोस पुरावा अजूनपर्यंत आपल्याला मिळालेला नाही आहे, अजून ही माहिती प्रतीक्षेत आहे। आणि या संदर्भातील राजकुमार यादव याला वर्तकनगर पोलीस स्टेशनकडून त्यांना कस्टडीमध्ये घेतलेला आहे आणि आणखी याबद्दल काही माहिती आपल्याला मिळते ते आपण लवकरच तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करू। त्यामुळे अशाच नवीन अपडेटसोबत आपल्यासोबत जोडून राहा। नेहा गायकवाड, मेरापारा समाचार, ठाणे।